वाजिये वारी कीर्तनाची वारी। बाळा, शेजारच्या काकू आहेत ना, गळ्यातलं मी सोनं त्यांच्याकडे गहाण ठेवलंय आणि रोज तू दूध घेऊन जाय कपभर। पैसे नव्हते वाई, गळ्यातलं मंगलसूत्र काढून विकलं, कारण शेवटची रात्र होती त्या आईची। उद्याची रात्र तिच्या जीवनामध्ये उजळणारी नव्हती। जेव घातलं मुलांना, झोपी घातलं, एका बाजीवरती झोपले, रोज 2 बाजीवरची झोपणार रे। 3 मुलं चिमुरडे झोपलेलं आहे, दारू पिलेला नवरा आहे एका कोपऱ्यामध्ये पडलेला आहे आणि बाजीवरती झोपले। रात्रीच्या 12 वाजता ती सुमन नावाची आई उठली। आई घरामध्ये गेली, ती औषध ठेवता, औषध घरामध्ये रोगर तिने घेतलं आणि पेली आणि जमिनीवरती कोसळली। पहाटे लेकरं उठले, आई 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 हंबरडा फोडतात लेकरं। त्यांना काय माहित, लहान लेकराला, निष्पाप लेकराला काय माहित, आमची आई आता शेवटची अंत्ययात्रा जीवनाची संपून गेली म्हणून आमच्यातून निघून गेली। हो, जसं ज्ञानोबा रडत होते, निवृत्तीनाथ रडत होते, सोपान काका, छोटीशी मुक्ताबाई आई रडत होती ना। रात्रीच्या वेळेस देहांत प्रायची घेतलं तर विठ्ठल पंत रुक्मिणी मातेने त्या पद्धतीने रडू लागले। हो आई, आई वडील गेल्यानंतर कोण असतं जीवनामध्ये अनाथ? कोणी नसतं आई। जोपर्यंत माहेरामध्ये तुमची आई आणि बाप आहे ना आई, तोपर्यंत हक्काने चप्पल ठेवण्याचा उंबरडा तुमचा आहे। माहेरातले मायबाप जाऊन द्या, कोणी नाही हो चप्पल ठेवण्याकरता उंबरडा, भाऊ असून द्या, पण नाही, आई वडिलाचं प्रेम असतं। रात्री ती आई औषध घेऊन पडलेली आहे। पहाटे लेकरं उठले, आई 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 उठ ना ग आई, तुला जागा नव्हती का आमच्या पशी शेजारी झोपायला म्हणून येऊन इथं घरामध्ये झोपली। आई का झोपली घरामध्ये? आई आईने अशी मान टाकून दिली। लेकरं अशी मान करतात, आईची सारखी अशी मान पडत होती, पण लेकरांना काय माहित आमची आई आम्हाला शेवटच्या आता सोडून गेलेली आहे। बाप उठला, व्यसन करणारा तो बाप सकाळी उठला। मंडळीनो ऐका काय म्हणतो, ऐका, स्वतःची पत्नी गेली हो तरी काय म्हणतोय, नाटक करत असेल ती, नाटक कर, उठव पप्या उठव तिला। पण त्याने ज्या वेळेस हात लावला ना, अंग थंड थंड झालेलं होतं आई, आणि मान सोडून दिलेली होती। त्याला समजलं की माझी पत्नी आता ह्या जगातून निघून गेली। दारू पिणारा बाप होता, पश्चाताप करू लागला, पश्चाताप। म्हणून ऐका, दारू पिऊन पश्चाताप करण्यापेक्षा आपलं जीवन भक्तीच्या वाटेने जाऊन द्या। आळंदीच्या पंढरपूरच्या वाटेने आपलं जीवन जाऊन द्या। त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला जर कळून द्या, माझा भक्त माझ्या करता घराचा त्याग, लेकरा बाराचा त्याग करून 17 दिवस वारीमध्ये चालतोय ना, माझ्या निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीमध्ये चालतोय ना, माझा भक्त चालतोय ना। हात नव्हते, पाय नव्हते, लवळ गावाचे कुर्मदास तुम्हाला माहिती आहे, कुर्मदास हात नव्हते, पाय नव्हते, चालता येत नव्हतं, पंढरपुराला निघाले होते। आणि पंढरपुराला निघता निघता वारकरी बाबा जात होते, एका साईडला पडले। वारकरी बाबाने हात नसणारे, पाय नसणाऱ्या कुर्मदासाचा निरोप पंढरपूरच्या पांडुरंगाला सांगितला। अरे आपल्याला हात पाय असून सुद्धा आपण पंढरपूरला जात नाही, मोठी दुःखाची गोष्ट आहे। विठ्ठल आपली भक्ती देवाला आवडावी वाटत असेल ना, मुलाला संस्कार देणं आई गरजेचं आहे। तुमचा मुलगा आज आवडीची वस्तू एखादी मागत असेल ना, आवडीची वस्तू तुम्ही आज दिली नाही तर एक दिवस तुमचा मुलगा रडेल। पण संस्कार जर तुम्ही तुमच्या मुलाला दिले नाही तर आयुष्यभर रडावं लागेल त्या मुलाला। विठ्ठल विठ्ठल सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन करायचं। विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
बार खुमाई